संदीप पांडुरंगराव गुरमे, ॲडव्होकेट रजनी गुरमे. जयश्री, वडापाव खातीये तू? एवढी फिटनेस फ्रेक बनत फिरतेस. शूट का करतोय तू? असंच एक फिटनेस रिलेटेड एक न्यूज आलेली आहे जे तुला माहिती नसेल कदाचित, पण बघतो तू किती फिटनेसमध्ये आहेस. कसं खाती वडापाव तू आज? चीट डे रे. अच्छा, तुला माहिती आहे का छत्रपती संभाजीनगरमधले महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत असलेले सिनियर इन्स्पेक्टर आहेत एक, त्यांचं 3rd टाईम आयर्नमॅन कंप्लीट झालं आहे. थर्ड टाइम. बापरे. पण यावेळेचं व्हिएतनामला होतं वाटतं ना? येस, कोणी केले पण? केलंय. भेटायचं तुला? ऑब्विसली यार, प्लीज चा. चला. आलं का तुझ्या लक्षात कुठं आलं आपण ते? ऑब्विसली यार. काय आलं तुला? कुणी केलंय ते? चला आता बघू. हॅलो, हाय. हॅलो काका, कशा आहात? काय आलं तुला आता कुणाचं झालंय ते 3rd टाईम? कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. अरे इकडे पण घे पापता ना. सो वेलकम बॅक टू द अनदर एपिसोड, अनदर व्लॉग. खूप वेळानंतर हा एक व्लॉग येत आहे आता. ॲक्च्युली काही बिझी शेड्यूल असल्यामुळे व्लॉग्स पोस्ट नाही करता आले, बट आजचा व्लॉग स्पेशल असणार आहे आणि तो असणार आहे आयर्नमॅनवर. आयर्नमॅन महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत असलेले सिनियर इन्स्पेक्टर संदीप गुरमे यांच्यावर. आपण आज त्यांच्या घरी आलो आहे त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स करण्यासाठी त्यांच्या 3rd टाईम आयर्नमॅन कंप्लीट केल्याबद्दल. एक छोटीशी मुलाखत, एक छोटासा इंटरव्ह्यू टाईप आणि एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आज होणार आहे. तर आपण त्याची सुरुवात करू आता. सो तुमचा जास्त वेळ न घेता मी सर्वात पहिले तिथून चालू करेल की तुम्ही एक शॉर्टमध्ये आपला परिचय द्यावा. मी संदीप पांडुरंगराव गुरमे, सिनियर पोलीस इन्स्पेक्टर आहे आणि मागच्या 30 वर्षापासून पोलीस विभागामध्ये मी काम करत आहे. मला आत्ताच एक न्यूज भेटली तुमच्याविषयी, ज्याच्यामध्ये मला असं कळलं की तुम्ही 3rd टाईम आयर्नमॅन ही कॉम्पिटिशन, ही चॅम्पियनशिप तुम्ही कंप्लीट केली आहे, जे मी पेपरमध्येही वाचलेलं आहे. मागच्या बऱ्याच वेळामध्ये त्याचा फॉलोअप पण घेत आलेलो आहे की कोण कोण करतं आहे काय. तर फर्स्ट ऑफ ऑल सो मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. थँक्यू. तर मोस्ट ऑफ द जे छत्रपती संभाजीनगर असो किंवा इतरत्र कोणी असो, बऱ्याच लोकांना, मला तरी असं वाटतं की ह्या कॉम्पिटिशनविषयी काही आयडिया नसावी की ही नेमकं काय आहे कॉम्पिटिशन आणि किती म्हणजे हे चॅलेंजिंग गोष्ट आहे हे कदाचित माहीत नसावं. तर आजचा जो हा व्हिडिओ आहे हा आपण ह्याच गोष्टीसाठी शूट करत आहोत की ह्याची एक इन्फॉर्मेशन आणि हे सर्वांना कळावं की नेमकं हे काय कॉम्पिटिशन आहे. तर थोडक्यात तुम्ही कसं सांगताल की नेमकं ही कॉम्पिटिशन काय आहे? हे जगातले जेवढे काही क्रीडा विभाग आहे, म्हणजे स्पर्धा आहेत, त्यातली सगळ्यात कठीण स्पर्धा आहे. आयर्नमॅन स्पर्धा ह्याला म्हणतात. जगातल्या काही देशांमध्येच ही स्पर्धा घेतली जाते. ओके. आणि ह्या स्पर्धेमध्ये विशेष म्हणजे अनेक वर्षापासून हे काही देशामध्ये स्पर्धा होते, पण मागच्या काही वर्षामध्ये आपल्या देशातले काही बरेचसे तरुण यामध्ये सहभागी होत आहेत. आणि ह्या स्पर्धेमध्ये विशेष म्हणजे 3 प्रकारचे ह्याच्यामध्ये स्पोर्ट्स असतात, ज्यामध्ये सुरुवातीला स्विमिंग असते, ते असते समुद्रामध्ये. त्यानंतर सायकलिंग असते आणि त्यानंतर असते रनिंग. हे तिन्ही इव्हेंट तुम्हाला सतत करायचे आहेत, कंटिन्युअसमध्ये आहेत, त्यात तुम्हाला गॅप नसतो. त्यामुळं बऱ्याच लोकांना हे कठीण वाटते आणि खरोखरी तशी कठीण पण आहे. त्यामुळे त्याचं नाव आयर्नमॅन म्हणून दिलेलं आहे. म्हणजे अंदाजे किती करावं लागत असेल तुम्हाला? जसं की सायकलिंग आहे, स्विमिंग आहे, रनिंग आहे, म्हणजे ह्याचा काही डिस्टन्स आहे, किलोमीटर और काही ड्युरेशन? 3.8 किलोमीटर स्विमिंग आहे समुद्रामध्ये. त्यानंतर 180 किलोमीटर सायकलिंग आहे आणि त्यानंतर 42 किलोमीटर फुल मॅरेथॉनची रनिंग आहे. आणि हे तिन्ही पण कंटिन्युअस करायचं, म्हणजे मध्ये कुठलाच गॅप नाही? मध्ये कुठलाही गॅप नसतो. आणि ह्याच्यामध्ये पण स्विमिंग ही 2 तास 20 मिनिटांमध्ये तुम्ही बाहेर यायला पाहिजे, कंपल्सरी.
आणि स्विमिंग आणि सायकलिंग ही 10 तास 30 मिनिटात संपली पाहिजे. जर ह्याच्यामध्ये तुमचा जर वेळ जास्त गेला तर तुम्हाला त्यामध्ये डिस्क्वालिफाईड करतात. वा. आणि सायकल नंतर रनिंग हा टोटल टायमिंग आहे 17 तासाचा. यामध्ये तुमचं पूर्ण इव्हेंट होणं आवश्यक आहे. आणि ज्यामध्ये तुम्हाला आम्ही असं म्हणतो की स्विमिंग झाल्यानंतर सायकलिंग, त्याला T1 म्हणतात. त्या ठिकाणी तुम्ही चेंज करावं लागतं तुम्हाला. आणि त्यानंतर सायकलिंग नंतर रनिंग, त्याला T2 म्हणतो, ट्रान्झिट पिरियड त्याला म्हणतो आपण. ओके त्यामध्ये तुम्हाला तुमचे ते कपडे वगैरे चेंज करावं लागतं, साहित्य चेंज करावं लागतं. ओके. म्हणजे ह्या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत ह्या जसं की तुम्ही सांगितलं 17 आवर्स ना, 17 तास. होय, 17 तास तुम्ही कंटिन्यू ॲक्टिव्हिटीमध्ये असणार. बरोबर. म्हणजे तुमचा कुठलाच फूड ब्रेक म्हणा किंवा कसलाच ब्रेक नाही. नाही, नाही, कुठलाही ब्रेक नाही त्यामध्ये. टफ चॅलेंज आहे. ओके. सो मला एक असं विचारायचं आहे तुम्हाला, की ह्या कॉम्पिटिशनसाठी जेव्हा की तुम्ही एक वर्किंग पर्सन आहेत, तुम्ही महाराष्ट्र शासनात पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करतात, जे की एका दृष्टीनं खूप बिझी असं असलेलं वर्क आहे आणि खूप रिस्पॉन्सिबिलिटीचं काम आहे तुमचं, महाराष्ट्र पोलीससाठी काम करणं म्हणजे. तर अशा या सगळ्या ह्याच्यातून तुम्ही कसे इन्स्पायर झाले ह्या एवढ्या म्हणजे कॉम्पिटेटिव्ह चॅलेंजसाठी? मी 2014ला सायकलिंग चालू केली. ओके. आणि मी सोलापूर शहरामध्ये असताना रात्री जे आमच्याकडे नाईट गस्त असते, नाईट राऊंड, हा मी तिथं क्राईम ब्रँचला असताना नाईट राऊंड मी 50 ते 55 किलोमीटर सायकलवरती करायचो. ओके. सायकलला लाईट लावून. आणि माझे कर्मचारी माझ्यासोबत मोटरसायकलवर यायचे. त्यामुळं त्या ठिकाणी गल्लीबोळात गेल्यानंतर बऱ्याच गुन्हेगारावर प्रिव्हेंट करण्यासाठी मला चांगली मदत झाली. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या कामाला कंटिन्युटीमध्ये ठेवून प्लस तुम्ही ह्या कॉम्पिटिशनसाठी प्रॅक्टिसही केली. प्रॅक्टिसही केली. आणि तुम्हाला आणि बरेच मी सोलापूर शहरातले बंदोबस्त मी ड्रेसवरती सायकलवर केलेले आहेत. त्यामुळं मी सायकलवर बंदोबस्त करत असताना त्यामुळं बरेचसे जे काही मोर्चे किंवा आंदोलनं असतील ते लोकं माझ्यावर इम्प्रेस व्हायचे आणि माझ्या सूचनांचे अगदी काटेकोरपणे पालन करायचे. ज्यामुळे तो बंदोबस्त देखील आमचा सुरळीत व्हायचा, कुठलाही ताणतणाव न घेता. त्याचा सायकलिंगचा फायदा तो त्याला झाला. आणि सायकलिंग करत असल्यामुळं माझे जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर एक प्रकारचं हे आपलं थोडंसं प्रभाव पडला. येस. जनतेवर प्रभाव पडला आणि बऱ्याच लोकांनी माझ्याकडे त्यांचा जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे पोलीस विभागाचा, तो एक बदलला आणि ज्यामुळं आम्हाला बरेच कामामध्ये जनतेची आम्हाला चांगली मदत झाली. म्हणजे तुमच्यामुळं इतर जनतासुद्धा प्रेरित झाली, की एक पोलीस इन्स्पेक्टर असलेले व्यक्ती पण सायकलिंग करत त्यांची ड्युटी सांभाळत आहे. सोलापूर शहरामध्ये तसा सायकलिस्ट मी पहिलाच होतो. क्या आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी मात्र सायकल चांगली रुजली. आता माहिती घेतली तर मोठ्या प्रमाणावर सोलापूर शहरामध्ये सायकलिस्ट तयार झालेले आहेत. क्या बात आहे. म्हणजे एक प्रकारे तुमचा खूप मोठा हात आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. हो. नाही सांगा आता की तुम्ही इन्स्पायर कसे झाले, म्हणजे तुमची इच्छा कशी झाली ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये ह्या पार्टिसिपेट करावं असं तुम्हाला कधी आणि का वाटलं नेमकं? याच्यामध्ये आमचे IPS कृष्णप्रसाद साहेब म्हणून आहेत. ते सर्वप्रथम आयर्नमॅन झाले. त्यानंतर आता जे सध्या नागपूरला CP आहेत सिंगल सर, ते 2018मध्ये आयर्नमॅन झाले. आणि विशेष म्हणजे सर आणि त्यांची मुलगी हे एकाच वर्षामध्ये लागोपाठ ते दोघांनी वडील आणि मुलीने केलं, ते विशेष आहे त्यामुळं. आणि मग मी नाशिकला सर असताना त्यांना जाऊन भेटलो मी. मला वाटलं की आपण आयर्नमॅन होऊ शकतो, कारण मुळामध्ये मी ॲथलीट्स आहे. 4x400 रिले, 100 मीटर, 800 मीटर धावणारा ॲक्च्युअल विद्यार्थी आहे. आणि मी मागचे 5 वर्ष मी कॉलेज शाळेमध्ये असताना NCC केली आहे. त्यामुळे डिसिप्लिन तर होतीच आणि योगायोगानं पोलीस खात्यात आल्यामुळं आणखी त्याचा फायदा झाला. म्हटलं जर आपण पोहतात आहेत आपण काय करू शकत नाही. मग इथं एक उद्योगपती आहेत श्री अभिजित नारळकर सर, हे आपल्या शहरातले ॲक्च्युअली ते आयर्नमॅनचे खरे कोच. ओके. त्यांना म्हटलं सर मला आयर्नमॅन व्हायचं आहे, काय काय करावं लागेल. त्यांनी सांगितलं आणि त्यांनी माझी पहिल्या दिवशी टेस्ट घेतली स्विमिंगची, की ह्या स्पर्धेमध्ये सगळ्यात टफ आहे ते स्विमिंग आहे. सायकलिंग, रनिंग हे कोणीही करू शकेल, पण स्विमिंग टफ आहे, कारण तितका वेळ तुम्हाला पाण्यात राहून समुद्राच्या पाण्यामध्ये लाटा असतील किंवा तिथलं थंड वातावरण आहे, त्या वातावरणात तुम्हाला ती स्विमिंग करून बाहेर यायचं आहे. तर त्यांनी माझी स्विमिंग केली आणि त्यांनी आम्हाला मग कोचिंग चालू केली. आणि आपल्या शहरामध्ये त्याच्यापूर्वी नितीन घोरपडे म्हणून ते एक आयर्नमॅन झाले होते. आणि योगायोगानं मग ते आम्ही डॉक्टर सोदी, सागर तोलवानी, आम्ही तिघं-चौघं हे एकत्रच ते स्पर्धेची तयारी करायला चालू केली. आणि मग आम्हाला कोचिंग अभिजित नारळकर सरांनी चांगली कोचिंग दिल्यामुळं आम्ही त्यामध्ये प्रेरित झालो आणि मग आम्ही तयारीला लागलो.
सोलापूरला सायकलिंग करत असताना तर नंतर माझी नांदेडला बदली झाली. नांदेडमध्ये पण मी सायकलिंग करायचो. पण नांदेड शहरामध्ये आल्यानंतर मात्र मग बरेचसे डॉक्टरांचा मला चांगला ग्रुप तयार झाला, ज्यामध्ये डॉक्टर पालीवाल सर आहेत, डॉक्टर मंगेश सर आहेत. मग त्यांचा ग्रुप मिळतात तिथं मात्र सायकलिंगची प्रॅक्टिस माझी चांगली झाली, स्पीड चांगली वाढली. आणि त्यानंतर तिथल्या डॉक्टर्स आणि आम्ही मिळून मनाली ते लेह खारदुंगला हे एक जगातला जे कठीण रस्ता आहे सायकलचा, त्या रस्त्याने आम्हाला सायकलिंग करायचा योग आला आणि तशी संधी मिळाली 2019मध्ये, ज्यामध्ये आम्ही नांदेडचे आणि संभाजीनगरचे मिळून अशी एकूण 22 लोक आम्ही त्यामध्ये सहभागी झालो होतो. मनाली ज्या ठिकाणी 4000 ॲल्टिट्यूड आहे त्या ठिकाणी जाऊन आम्ही 1 दिवस 2 दिवस थांबून आम्ही त्या वातावरणाशी समृद्ध झालो. त्या ठिकाणी आमची मग सायकलिंग सुरू झाली. मनाली टू लेह खारदुंगला हा जो पूर्ण कठीण रस्ता आहे, मनालीचं ॲल्टिट्यूड 4000 आहे आणि लेह खारदुंगलाचं ॲल्टिट्यूड आहे 18,500. म्हणजे ज्यामध्ये आम्ही 10 दिवस आम्हाला पूर्ण सायकलिंग करण्यासाठी वेळ लागला. किलोमीटर होते 550. पण ज्यामध्ये आम्ही बरेच पहाटे 5:30-6ला सायकलिंग चालू व्हायची, 2 वाजता सायकलिंग संपायची, असा त्याचा तो टप्पा होता. ते सगळ्यात कठीण होता. बऱ्याच वेळेस आम्ही पर डे 10 किलोमीटर, कधी 20 किलोमीटर ह्याच्यावर आम्ही जाऊ शकलो नाही, कारण पूर्ण हा हिल एरिया होता आणि ॲल्टिट्यूड हा जास्तीत जास्त होता. कधी 14,000, कधी 16,000. पुन्हा श्वास घ्यायला पण त्रास होत असणार. श्वास घ्यायला त्रास वगैरे प्रॅक्टिस होत असल्यामुळे, पण तिथं त्रास झाला तो पावसाचा, कारण पावसामध्ये पण सायकलिंग तिथं थांबत नाही. पाऊस पडला म्हणजे गारा पडल्या त्या ठिकाणी. आणि ज्या ठिकाणी आम्ही गेलो तर दोन्ही बाजूने बर्फ होता, थंडी तेवढीच होती. आणि ज्यावेळेस आम्ही 2 वाजता पोहोचल्यानंतर 4 वाजता तर अंधार पडायचा. झोपायचा स्लिपिंग बॅगमध्ये. बऱ्याच दिवस अन्न शिजायचं नाही किंवा बऱ्याच दिवस ते आम्हाला थांबून पाणी प्यायला लावायचे जास्त. आणि 1-2 ठिकाणी तर आम्हाला झोप पण येत नाही. बऱ्याच लोकांनी झोपीच्या गोळ्या खाल्ल्या तेव्हा झोप आली, अन्यथा झोप पण येत नाही. आम्हाला पण 1-2 वेळेस झोपीच्या गोळ्या घ्याव्या लागल्या, तेव्हा आम्हाला झोप आली, कारण सकाळी पुन्हा आम्हाला सायकलिंग करायचं होतं. त्यामुळे तो एक जो आनंद आहे. आणि बऱ्याच ठिकाणी डोंगरं कोसळायचे रस्त्यावरती, काही ठिकाणी पाणी होतं, मग सायकल खांद्यावर घेऊन दुसऱ्या ठिकाणी नाला पार करावा लागायचा. आणि येताना जाताना बरेचसे बिल्टच्या गाड्या यायचे, आम्ही त्यांना जय हिंद करायचो, ते आम्हाला जय हिंद करायचे. त्यांना आमच्याबद्दल एक वेगळा आदर निर्माण झाला की बाबा इतके आपले भारतीय लोक एवढ्या कठीण प्रसंगामध्ये सायकलिंग करत येत आहेत. आणि आम्हाला आदर वाटायचा की आर्मी आपल्यासाठी एवढ्या कठीण एरियामध्ये, एवढ्या ॲटिट्यूडमध्ये आमच्याच देशसेवा करत आहे. त्यामुळे एकमेकाचं, आणि योगायोगानं मी पोलीस विभागात असल्यामुळं आणि दोघांचंही आम्ही युनिफॉर्म एक असल्यामुळं आम्हाला कधी बोलता आलं, त्यांना चर्चा करता आली. त्यामुळे तो एक आनंद अतिशय चांगला झाला. पण 2019मध्ये ज्यावेळेस मला टाटा मॅरेथॉन पळायची वेळ आली 20मध्ये, त्यांचा तो नियम होता की तुम्ही कुठले तरी 21 किलोमीटर तुम्ही धावलं पाहिजे. पण त्यावेळेस मी कुठं 21 किलोमीटर देखील हाफ मॅरेथॉन पळायला नव्हतो. अच्छा, म्हणजे ह्याच्यात पार्टिसिपेट करायसाठी असा एक रूल होता, रूल आहे की ह्याच्या बिफोर तुम्ही 21 किलोमीटरचा एक मॅरेथॉन कंप्लीट केलं पाहिजे. ओके. आणि फुल मॅरेथॉन केलं पाहिजे. मग 2 महिने प्रॅक्टिस केल्यानंतर मग बडोद्याला मी पहिली 2019मध्ये डिसेंबरच्या महिन्यामध्ये पहिली फुल मॅरेथॉन कंप्लीट केली. सो फर्स्ट जे आयर्नमॅन तुम्ही केलं, फर्स्ट जे अटेम्प्ट केला तुम्ही, या सगळ्या प्रॅक्टिसनंतर, या सगळ्या सरावानंतर, जेव्हा तुम्ही स्वतःला कॅपेबल असल्याचं समजून जेव्हा तुम्ही पार्टिसिपेट केलं पहिल्यांदा, जेव्हा तुम्ही आयर्नमॅन कॉम्पिटिशनला गेले, तर तो एक्सपिरियन्स तुमचा कसा होता? काय सांगचाल त्याच्याविषयी, तिथल्या एक्सपिरियन्सविषयी? त्याच्यापूर्वी मी सांगावंसं वाटतं की 2019ला आम्ही इस्टोनिया, युरोपमध्ये कंट्री आहे, त्या ठिकाणी टॅलियन म्हणून राजधानी आहे. त्या ठिकाणी आम्ही 2019मध्ये 2020च्या ऑगस्ट रजिस्ट्रेशन केलं कॉम्पिटिशनसाठी. 1 वर्ष पुढचं रजिस्ट्रेशन केलं? 1 वर्ष पुढचं केलं, कारण त्याला तयारीला 1 वर्ष लागतो. पण मध्ये कोरोना आला, बरोबर, हो. त्यामुळं 2020ला काही ती कॉम्पिटिशन झाली नाही. पण ती जरी कॉम्पिटिशन झाली नाही आणि कोरोना आल्यामुळं सगळं आपलं बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन होतं, मग प्रॅक्टिसवर परिणाम झाला. त्याच्यानंतर आम्ही प्रॅक्टिस जसं वेळ मिळेल तसं करत राहिलो. मग 2021मध्ये परत कोरोनामुळं काही तिथं स्पर्धा झाली नाही. पुन्हा आम्हाला तयार करावी लागली. म्हणजे 19 पासून 2020, 2021 आणि 2022मध्ये मात्र ती स्पर्धा ठरली. 23 ऑगस्ट 2022मध्ये. पण हा जो कालावधी होता 19, 20, 21, 22, हा सतत 3 वर्ष आम्हाला कंटिन्यू प्रॅक्टिस ठेवावी लागली. जेवणावर कंट्रोल, त्यानंतर माझं पोलिसिंग, पोलीस स्टेशन सांभाळणं, आणि पोलीस स्टेशन सांभाळून संध्याकाळपर्यंत थांबून रात्री एखादा दुसरा कॉल आला तर ठीक, नाही तर सकाळी परत 2-3 तास त्याला देणं आणि पुन्हा दिवसभर पोलिसिंग करणं.
ह्याच्यामध्ये मग थोडीशी तारेची कसरत झाली आणि त्यामध्ये मग म्हणजे मला तुम्हाला वेळेवर 3 वर्ष कंटिन्यू त्या फेजमध्ये राहावं लागलं, जसं की डायटिंग प्रॅक्टिसिंग म्हणजे 3 वर्ष तुम्हाला कंटिन्यू करावं लागलं जवळपास. हां. आणि त्याच्यामध्ये मग माझ्या मिसेसनी बऱ्याच वेळेस मला वाळू लावून डबा दिला. अनेक वेळेस डब्बा दिला. कारण जर तुम्ही थोडंसं डायटिंगमध्ये गडबड केली, की लगेच सकाळी तुमच्या प्रॅक्टिसचा परिणाम व्हायचा. परिणाम होणार. बरोबर. माझा मुलगा चिराग आणि सरळ या दोघांनी जरी लहान असले तरी ते सपोर्ट करायचे मला. बऱ्याच वेळेस सकाळी काही मदत करायचे किंवा ही जी एक तारेवरची कसरत होती, ही सगळ्यात टफ होती, की पोलीस स्टेशन सांभाळणं, त्यानंतर डायटिंग, नंतर प्रॅक्टिस. त्यामध्ये मग तुमचं कॉन्सन्ट्रेशन किंवा इथले विविध बंदोबस्त आहे शहरामधले, लॉ अँड ऑर्डर्स आहेत बरोबर. किंवा व्ही-आय-पी मुव्हमेंट आहेत. आपलं विमानतळ इथं असल्यामुळं व्ही-आय-पी मुव्हमेंट मोठ्या प्रमाणात शहरात असतात. बरोबर. आणि हे महाराष्ट्राची राजधानी असल्यामुळं हम्म. ह्या ठिकाणी बरेच व्ही-आय-पी मोठमोठे व्ही-आय-पी येतात, Yes. ज्यामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान. मग हे करत असताना मग तो दिवस उजाडला आणि मग आमची 22मध्ये तयारी सुरू झाली. मग सायकलिंग, मग ज्यामध्ये परत सायकल चेंज केली, मग स्पर्धा आहे. हम्म. पण तिची तयारी करत असताना हा धुळे-सोलापूर हायवे ह्याचं काम चालू होतं. बरोबर. हो. त्या रोडची आम्हाला मोठ्या प्रमाणात चांगली मदत झाली आणि त्या प्रॅक्टिससाठी. प्रॅक्टिससाठी. हम्म. ती प्रॅक्टिस करत असताना मग कधी 100 किलोमीटर रनिंग करणे, 100 किलोमीटर सायकलिंग करणे, हम्म. त्यानंतर 20 किलोमीटर रनिंग करणे किंवा स्विमिंग 2 किलोमीटर करणे, नंतर 50 किलोमीटर सायकलिंग करणे, 10 किलोमीटर रनिंग करणे. बऱ्याच वेळेस आम्ही 150 किलोमीटर सायकलिंग करायचो, नंतर 20 किलोमीटर रनिंग करायचं. ते करत असताना मग माझ्या मिसेस रजनीने आम्हाला तिथं रोडवरती कधी नारळ पाणी आणून दिलं, कधी नाश्त्याचं काही हे आणून दिले. कारण म्हणजे घरापासून ते धुळे सोलापूर हायवेला येऊन तुम्हाला हे सगळं म्हणजे जे पण काय फूड वगैरे होतं ते Food provide वगैरे केलं दिलं. जायचं. म्हणजे या सगळ्याच्या मागे त्यांचा पण एक खूप मोठा हात आहे, बॅक अँड सपोर्ट खूप मोठा आहे म्हणजे. त्यांचं आहे. कारण घराची जबाबदारी मी काहीच घेत नव्हतो. माझं काम फक्त प्रॅक्टिस करणे आणि पोलिसिंग करणे, पोलिटिशियन करणे. बरोबर. बाकी जे खायची सगळी जबाबदारी ही घरच्यावरती होती. बऱ्याच वेळेस माझी मुलं रजनीसोबत यायचे. हम्म. ते मी सायकल चालू असताना तेवढ्या स्पीडमध्ये मला ते कारमधून मला कधी नारळ पाणी दे, कधी मोसंबी ज्यूस दे. कारण एकदा आम्ही सायकलिंग चालू केल्यानंतर आमची स्पीड कमी होऊ नये म्हणून आम्ही ती स्पीड कंटिन्यू ठेवायचो. त्या कंटिन्यू स्पीडमध्ये द्यायचे ते आणि ते बघायचे की ते नेमकं काय ते. बरोबर. बऱ्याच वेळेस माझे पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल मला हेल्प करायचे. सर्वांनाच एक्साइटमेंट लागली हां. असेल आणि ना की ते नेमकं माझं काय? हा व्यक्ती दिवसभर पोलीस स्टेशनला काम करून सकाळी परत एवढं घाम गाळतोय किंवा कष्ट करतोय आणि बऱ्याच कर्मचाऱ्यांनी डोळ्याने कष्ट बघितले माझे. बरोबर. त्यामुळं शहरातल्या सर्व जे कॉन्स्टेबल्स आमचे आहेत, कर्मचारी, अंमलदार किंवा पोलीस अधिकारी आहेत, हम्म. त्यांच्यावर एक वेगळ्या प्रकारचा मेसेज गेला किंवा एवढे सिनियर अधिकारी असताना देखील आपल्या शरीरासाठी एवढं कष्ट करत आहेत किंवा बरोबर. ज्याच्यामुळं त्यांचा फिटनेस चांगला होत आहे हम्म. आणि आपलं पोलीसचा एक मेसेज चांगला चाललेला आहे. बरोबर. तुम्ही म्हणजे एक प्रकारचं इन्स्पिरेशन बनले होते तेव्हा सगळ्यांसाठी. हा त्यावेळेस आणि विशेष होता ना, कारण अशी स्पर्धा बरोबर. महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये पोलीस इन्स्पेक्टर रँकच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी भाग घेतला नव्हता आणि यशस्वी झाले नव्हते 2022-2023 पर्यंत. ही स्पर्धा 2022मध्ये होती. टॅलिन जी राजधानी आहे इस्टोनियाची. ओके. सर्वप्रथम आम्ही विजासाठी गेलो मुंबईला. हम्म. विजा 1 महिन्याचं काही उत्तर आलंच नाही, हम्म. की मनामध्ये धाकधूक सुरू झाली की आपण एवढ्या वर्षापासून प्रॅक्टिस करतो, विजा येईल की नाही, येईल की नाही. पण कधी एक विजा पासपोर्टवरून आला ठप्पा लागून की तुम्हाला परवानगी दिलेली आहे. त्यानंतर पोलीस विभागाकडून आम्हाला परवानगी मिळाली. तत्कालीन पोलीस आयुक्त निखिल गुप्ता सर त्यावेळेस इथं आयुक्त होते, त्यांनी परमिशन दिली आणि मग माझा हा पहिलाच अनुभव होता की परदेशात जायचा. अच्छा. म्हणजे कॉम्पिटिशनच्या निमित्ताने एक आपण म्हणतो ना फॉरेन ट्रिप, ही माझ्या आयुष्यातली पहिली ट्रिप होती. ओके. म्हणजे कॉम्पिटिशनच्या निमित्तानंच तुम्हाला फर्स्ट फर्स्ट टाइम फॉरेन ट्रिप करता आली. पण ज्यामध्ये आमचे डॉक्टर सोदी आहेत, हे दर महिन्याला फॉरेनला जातात हॉस्पिटल डॉक्टर्स असल्यामुळं. ओके. त्यांचा अनुभव वेगळा होता. सागर तोलणे ते अनेक वेळेस फॉरेनला जातात, त्यांचा अनुभव होता. नितीन घोरपडेने याच्यापूर्वी 2दा कॉम्पिटिशन केलं, त्यांना अनुभव होता. म्हणजे असे हे सगळे अनुभवी लोक होते फॉरेनमध्ये फिरल्याचे. मला एक त्याची एक उत्सुकता होती. इथून आम्ही दिल्लीला गेलो आणि मग सर्वप्रथम फ्लाईटमध्ये बसल्यानंतर ह्या सगळ्या छोट्या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्या सर्व डॉक्टर सोदेनी, सागर तोलांनी आम्हाला सांगितलं की काय काय केलं पाहिजे, काय काय नाही, काय सोबत घेतलं पाहिजे खायला किंवा तिथं. आणि विशेष म्हणजे मी शुद्ध शाकाहारी आहे. मला ती एक चिंता होती की त्या देशात गेल्यानंतर मला शुद्ध शाकाहारी खायला मिळेल की नाही.
म्हणून बऱ्यापैकी आम्ही घरूनच सगळं प्रत्येकाने आपापलं चेंजेस करून आम्ही खायचं साहित्य सोबत घेतलं होतं. आणि मग मात्र आम्ही तिथे एकदा पोचल्यानंतर तिथली जी थंडी होती ही आपल्यापेक्षा एकदम प्रचंड प्रमाणात थंडी होती. जसं आम्ही एंट्री केली एअरपोर्टच्या विमानाच्या बाहेर पडल्यानंतर थंडी वाजायला सुरू झाली. मग आमच्याकडे छोटे मोठे जे काही साहित्य जे होते, कपडे, उबदार कपडे, ते घातले. मग तिथून तिथं एक लोकलचा प्रवास केला. सायकलचे बॉक्स घेणे, उचलणे, मग ते सगळे तिथं ते लोक नवीन नवीन बघायला मिळाले. ते थंडी, ते छोटंसं शहर आहे. अच्छा, युरोपियन कंट्री आहे. जेवढ्या आपल्या संभाजीनगर शहराची लोकसंख्या आहे तेवढी लोकसंख्या त्या देशाची आहे. अरे वा. आता प्रॅक्टिस कंटिन्यू झाल्यामुळं त्या ठिकाणी जास्त फिरता येत नव्हतं आम्हाला फक्त 6-7 दिवस त्या वातावरणाशी समरस होण्यासाठी आम्ही अगोदर गेलो होतो. अच्छा, ओके. मग दुसऱ्या दिवशी परत रेस्ट केलं, रनिंग केली. मग तिसऱ्या दिवशी ज्या ठिकाणी आमचं स्विमिंग होतं त्याने आम्हाला 1 दिवस बिफोर स्विमिंगची परवानगी दिली होती, कारण त्या ठिकाणी प्रॅक्टिससाठी प्रोटेक्शन. आणि आमचा जो वेट सूट असतो, जो त्या ठिकाणी -डिग्री पाण्याचं असतं, ते वेट सूट घालावं लागतं, तेव्हाच तुम्ही त्या पोहू शकता. अन्यथा तुम्हाला त्या पाण्यामध्ये पोहणं अशक्य आहे. इतके थंड पाणी असतं, बर्फापेक्षा थंड असतं पाणी. मग ते प्रॅक्टिस केली. मग थोडासा आत्मविश्वास वाढला की आता इथं आपण काहीतरी करू शकतो. मग आदल्या दिवशी सर्व सायकल वगैरे जमा करणे, तुमचं ते जे काही तुमचे जे खायचे साहित्य आहेत, जेल आहे वगैरे आहे, ते नेऊन ठेवणे सगळे, ह्या गोष्टी करून मग रात्री काही झोप नाही आली की कसं होईल काय नाही. टेन्शन, एक्साइटमेंट आहे आणि टेन्शन आहे, कारण बाकीचे सगळे जे पाहिले फॉरेनर सगळे असे एकदम आपल्यापेक्षा एकदम चांगले, त्यांचे हेल्दी असं वाटत होतं. साहजिक आहे. रात्रभर कुठल्याही स्पोर्ट्स मला रात्री सहसा 3-4 तासावर झोप येत नाही. मग पहाटे 3ला उठलो. मग 4 वाजता ते ब्रेकफास्ट केला, कारण नंतर तुम्हाला काही खायला मिळणार रात्री 17 तास झाल्याशिवाय. मग आम्ही त्या ठिकाणी पोहण्याच्या ठिकाणी परत जाऊन सायकलला परत हवा चेक केले, साहित्य पाणी भरलं, रिफिल केलं पाणी, सगळं जेल बिल ठेवलं, सायकल चेक केली, ओके आहे का बघितलं. आणि हे जे असतं त्या ठिकाणी सायकलच्या ठिकाणी एक वेगळी बॅग असते आणि दुसरी जी बॅग असते आपली रनिंगची, ती बॅग आपण त्या ट्रकमध्ये द्यायची असते. ती ज्या ठिकाणी तुम्ही सायकल दुसऱ्या ठिकाणी जमा करतात त्या ठिकाणी तुमची ती बॅग रेडी असते, त्या नंबरला, त्या स्टँडला अडकवलेली. ओके. आणि एक बॅग असते तुमची स्विमिंगची, ज्या ठिकाणी तुम्ही जर समजा काही दुसरे काही कपडे घेऊन गेला किंवा शूज असेल, ती त्यात भरायची. मग ते आम्ही त्या ठिकाणी ती ट्रकमध्ये जमा करायची. ते ट्रक नेऊन आपले ज्या ठिकाणी फिनिशिंग आहे त्या ठिकाणी ते आपले नेऊन सोडतात. आणि मग मात्र आमची स्विमिंग सुरू झाली. जशी स्विमिंग सुरू होणार तेव्हा पाऊस सुरू झाला. आणि त्याने आदल्या दिवशी सांगितलं होतं की ह्या ठिकाणी उद्या दिवसभर पाऊस आहे. म्हणजे तुम्हाला चॅलेंजमध्ये अजून एक चॅलेंजमध्ये आणखी चॅलेंज. आणि पाणी थंड, परत पुन्हा पाणी थंड, पाऊस एकदम असा गाराचा पाऊस होता. म्हणजे खाली पाणी, वरून पाणी. पाणी म्हणजे काय, ते नियर टू आईस असा मार लागायचा बऱ्याच वेळेस. आपण म्हणतो आपल्या ग्रामीण भागामध्ये गारा पडल्या त्या टाईपचं मात्र होतं. आता तितक्या आपण पूर्ण तयारी केली होती, त्यामुळे मानसिकता झाली होती. आणि ह्याच्यामध्ये एकच आहे की यू कॅन डू इट, तुम्ही करू शकता. हे ब्रीद वाक्य आहे आयर्नमॅन स्पर्धेचं. त्यामुळं वयाचा काही विषय नाही. 18 पुढच्या कुठलाही व्यक्ती हे स्पर्धेमध्ये चांगल्या यशस्वीरित्या पार करू शकतो. ते डोक्यामध्ये ते भरलं होतं. आणि मागच्या 2-3 वर्षापासून फुल तयारी केल्यामुळं तेवढी काही जास्त भीती वाटली नाही. स्विमिंग चांगली झाली, रनिंग चांगली झाली, स्विमिंग झाली. त्यानंतर लगेच येऊन आपलं वेटसूट काढणं, दुसरं ड्रेस घालणं, सायकलला चालू करणं. ते साधारण 7-8-10 मिनिटाचा वेळ असतो. आपल्या जितका वेळ तुम्ही कमी घ्याल तेवढा तुमचा फायदा असतो. बरोबर. मग कमीत कमी वेळामध्ये करून फटाफट सायकलिंग चालू केली. सायकलिंग चालू करताना मग चढ उतार, समोरून हेडून वारं येणं, पावसाचा मारा, सगळं. आणि त्यामुळे आणि विशेष म्हणजे त्या देशामध्ये त्या दिवशी जसं आपल्याकडे दिवाळी सण असतो, त्या ठिकाणी स्पोर्ट्स म्हणजे पूर्ण देशातले अनेक लोक त्या ठिकाणी आलेले असतात आणि आपल्याला प्रोत्साहन देतात. जागे लोक आपल्या घंटे वाजून यू कॅन डू इट, तुम्ही करू शकता, वेल डन, गुड, म्हणजे ते आपल्याला लहान, वयोवृद्ध, मुलं, महिला, पुरुष सगळे आपल्याला प्रोत्साहन, इन्स्पायर करत असतात. आणि ते जोशमध्ये आपण आपल्याला एक चांगलं मोटिवेशन भेटतं. आणि अनेक ठिकाणी फोटोग्राफ्स चालू असतात काढणे.
त्यांना पोच देणे, मग ते एक आनंद वेगळा आहे. आणि बरोबर. सोबतचे कॉम्पिटिटर असतात त्यांच्याबरोबर, आणि त्यामध्ये काही भारतीय होते, मग एकमेकाला आपण नमस्कार करणं बरोबर. किंवा भारत माता की जय अशा घोषणा देत एकमेकाला चेअरअप क्या करत बात करत आहे. ते स्पर्धेला आनंद आहे. वेगळा आनंद घेतला तो. जेव्हा तुम्ही हा फर्स्ट अटेम्प्ट केला तेव्हा तुमचं एज किती होतं? तेव्हाच माझं 50 वर्ष होतं. 50. ॲट द एज ऑफ 50 तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट केला. हां. आणि तुम्ही हायेस्ट म्हणजे असं काही तुम्हाला एक्सपिरियन्स आला की हायेस्ट एज व्यक्ती असलेला तुम्ही बघितला कोणी तिथे जो पार्टिसिपेट तिथं होता हायेस्ट 64चा होता एक. 64 इयर ओल्ड. हां. ते आपल्याला असं वाटतं की आपणच फक्त काही हे आहे, पण आपल्यापेक्षाही एकदम एज ऑफ 64 असे लोक होते. रनिंगसाठी सुरुवात करायची. रनिंग करताना देखील तिथं पाऊस सुरू होता. तुम्हाला एक फुल वेदर चॅलेंज भेटलं. फुल वेदर चॅलेंज होतं. पण एक आनंद मिळायचा की कारण या स्पर्धेमध्ये एकदा स्विमिंग झाली की तुमचं 50% टेन्शन गेलेलं असतं. कारण सर्वात डिफिकल्ट पार्ट पार्ट स्विमिंगचा स्विमिंगचा पार्ट आहे. बरोबर. आणि त्यामध्ये स्विमिंगमध्ये पण ते लोक लाथा मारतात, एकमेकाला धक्के मारतात, ते त्यात चालूच असतं, ते प्रत्येकाला पुढे जायचं असतं. बरोबर. आणि रनिंग करत असताना मात्र मग तो एक आनंद वेगळा असतो की आता आपण जवळजवळ 70-80% आपण स्पर्धा आपली संपत आलेली आहे. रनिंग हा एक लास्ट पार्ट आहे. त्यामध्ये मग एकमेकाला बोलत, गप्पा मारत किंवा हाय हॅलो करत किंवा एकमेकाला प्रोत्साहन देत, चेअरअप करत हे पळता येतं. जागी जागी खायला वेगळ्या प्रकारचं असतं. पण हे सगळं तुम्हाला रनिंग मध्येच करायचंय. हे नाही स्पेशल टाइम नाही तुम्हाला काही नाही, थांबून तुम्ही कुठे काही नाही, स्पेशल टाइम काही नाही याच्यामध्ये. हम्म. तुम्हाला सायकलिंग करत असताना जागे जागी वॉटर स्टेशन असतात. हम्म. त्या ठिकाणी तुम्हाला जेल मिळतं, पाणी मिळतं, इलेक्ट्रॉस मिळतं, ओके. काही ठिकाणी तुम्हाला पाहिजे केळी मिळतात, डेट्स मिळतात. आणि रनिंगमध्ये देखील तेच आहे. जे मुलं कोको कोला पितात कोको कोला पण असतो ओके. त्या. आणि जर बर्फाची गरज पडली नाही, कारण पूर्ण थंड असल्यामुळं. थंडच वेदर होतं. पण आता शेवटचा जो टप्पा असतो की यू आर आयरन मॅन, हा जो कानावर ऐकायचे जे शब्द असतात हे ज्यावेळेस तुमची रनिंग पूर्ण संपलेली असते, ज्यावेळेस तुम्ही जाता त्या पूर्ण त्या म्हणजे मोठीच्या मोठी चौकट असते आणि कार्पेट एरिया पूर्ण केलेला असतो जवळजवळ अर्धा किलोमीटरपासूनच. आणि दोन्ही बाजून लोक टाळ्या बाजून आपला चेअरअप करत असतात आणि तिथून कॉमेंट्री चालू असते. इंडिया, संदीप गुरमे, यू आर आयरन मॅन हे एकदा ऐकल्यानंतर मात्र मग जे काही थकवा आहे हा थकवा सगळा काही क्षणामध्येच दूर होऊन गेला. आणि शेवटचे 17 तास होते ते एका मिनिटात ते सगळं ऐकल्याच्या नंतर जिकडे तिकडे. आणि एवढं केल्यानंतर मग 2022ला हे केलं आणि मग पुन्हा एकदा आणखी तयारी चालू केली आणि पुन्हा 1 वर्ष तयारी केल्यानंतर परत पुन्हा त्याच ऑगस्ट महिन्यामध्ये त्याच ठिकाणी सेम प्लेसला 2023मध्ये पुन्हा मी त्या स्पर्धेसाठी तयारी करून पुन्हा एकदा त्या स्पर्धेसाठी मी आणि नितीन घोरपडे आम्ही दोघं होतो आपल्या शहरातले. पुन्हा आम्ही त्याच शहरामध्ये त्याच हॉटेल्समध्ये परत दाखल झालो. म्हणजे सेकंड अटेम्प्ट तुम्ही लगेच केला 1 वर्षाचा गॅप देऊन? लगेच दुसऱ्या नेक्स्ट इयरला. कारण त्या ठिकाणी फक्त ऑगस्ट महिन्यामध्ये स्पर्धा होती. ओके. कारण त्या ठिकाणी त्यावेळेस बर्फ कमी झालेला असतो आणि वातावरण थोडंसं पावसाळा उन्हाळ्या टाईपचं असं असतं. त्यामुळे त्यांचा जो तो वेळ असतो जून, जुलै, ऑगस्ट हा पिरियड त्यांचा तो एकदम आपल्या उन्हाळ्यासारखा असतो तो. बाकी नंतर सप्टेंबर, ऑक्टोबरनंतर पूर्ण बर्फ असतो. म्हणजे तुम्हाला सेकंड अटेम्प्ट करते वेळेस जे फर्स्ट अटेम्प्टला तुम्हाला जे हार्डल्स आले, जे काय स्ट्रगल लागलं, ते सेकंड अटेम्प्टला तुम्हाला लागलं नसेल ना? कारण ते इझी वाटलं ना. ज्या ठिकाणी पोहणार आहे तो मागच्या वर्षी मी पोहलेलो होतो. बरोबर. जे रूट आहे सायकलिंगचा तोच रूट होता. फक्त रनिंगचा रूट मात्र ह्याने बदलला होता. कारण मागच्या वेळेचा जो रूट होता बऱ्याच ठिकाणी दगड होते. कारण त्या देशातले एक विशिष्ट आहे, ते कुठलीही इमारत पाडत नाहीत. त्यांची ते 200, 300, 400 वर्षापूर्वीच्या इमारती होत्या. त्या इमारती पाडत नाही, डागडुजी करतात. आणि नवीन बांधकाम हे नवीन ठिकाणी होतं. त्या ठिकाणी कोणीच बांधलं म्हणजे पाडून नवीन बनवणं हा प्रकार नाही. म्हणून मागच्या कॉम्पिटिशनला बऱ्याच ठिकाणी दगड होते आमच्या रनिंगसाठी. पण ह्यावेळेस त्याने त्या समुद्राच्या किनारी रनिंग ठेवली होती, त्यामुळे रनिंगचा एरिया चांगला होता. ओके. आणि सायकलिंगचा देखील आम्हाला अनुभव चांगला ह्यावेळेस आला. पण ह्यावेळेस एक प्लस पॉईंट होतं की पाऊस नव्हता ह्यावेळेस. अच्छा, वेदरने तुम्हाला साथ दिली? वेदरने ह्यावेळेस थोडी चांगली साथ दिली आणि रनिंगच्या वेळेस देखील चांगली साथ दिली. तेच लोक बऱ्यापैकी चेअरअप करण्यासाठी होते. आणि काही जे कॉम्पिटिटर होते जे मागच्या वर्षी सगळे ओळखीचे निघाले, त्यामुळे तो एक वेगळा आनंद आणखी. आणि त्या शहराला आपण हे झाल्यामुळे. आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला एक इंडियन रेस्टॉरंट भेटलं होतं जेवणासाठी मागच्या वेळेसच. त्यामुळे त्याची चिंता नव्हती की आपल्याला शुद्ध शाकाहारी खायला मिळेल. त्यामुळे आम्ही हॉटेलही बदललं नाही. सकाळचा ब्रेकफास्ट हॉटेलला मिळायचा, पण दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण त्या सेम हॉटेलला. आणि मागच्या वर्षीचा जे काही आम्हाला डिफिकल्टी आल्या ते ह्यावेळेस मात्र डिफिकल्ट नाही. तर आम्ही आणखी जोशने
ती स्पर्धा सेकंड पार केली. अटेम्प्ट तुमचा खूप स्मूथली गेला असेल. एकदम स्मूथली गेला. आणि तो शेवटी आल्यानंतर यू आर आयरन मॅन, तो कानाचे शब्द असतात संदीप गुरमे, तो सगळा शब्द देखील थकवा रिसेट रिसेट गेला. आणि ती स्पर्धा देखील नाईस. पहिली स्पर्धा मी पोलीस स्टेशन वाळूज MIDCला असताना झाली होती. आणि ही जी दुसरी 2023ची स्पर्धा होती, मी क्राईम ब्रँचला सिनियर पी होतो. ती त्यावेळेस पोलीस आयुक्त श्री मनोज लोहिया सर होते, त्यांनी मला परवानगी दिली होती. ती त्यांच्या काळात झाली होती. आणि मग दोन्ही आयरनमॅन एकाच ठिकाणी झाल्यामुळं सेकंड आयरनमॅन मला बऱ्याप्रकारे इझी गेलं. ते 2025मध्ये करायचं ठरलं की ह्या वर्षी आपल्याला एक तिसऱ्यांदा आयरनमॅन स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन चांगला यश संपादन करायचं आहे. पुन्हा ती स्पर्धा, आता दोन्ही स्पर्धा माझ्या ह्या थंड ज्या ठिकाणी वातावरण होतं त्या ठिकाणी झाल्या. आता नवीन कंट्री शोधली. आणि व्हिएतनाम म्हणून कंट्री आहे आपल्या जवळच आहे आशिया खंडामध्ये. मग तिथं मात्र वातावरण ह्युमिड होतं. मग त्या वातावरणाशी करण्यासाठी मग आपल्या शहरामध्ये प्रॅक्टिस केली, उन्हामध्ये प्रॅक्टिस केली, रनिंगची केली, सायकलिंगची केली, स्विमिंगची केली. आणि ओपन वॉटरसाठी म्हणून आम्ही हर्सुल तलाव करायचो. कधी सांजूळ तलाव, कधी हर्सुल तलाव. 2022-23च्या वेळेस तर गांधीली तलाव पण आम्ही पोहलेला आहे. अच्छा. कारण त्या ओपन वॉटरची भीती जाण्यासाठी तो एकच पर्याय असतो की तुम्हाला तलावामध्ये पोहलं तर तुम्हाला भीती जाते. पण हर्सुल तलावच्या आम्ही बरेच वेळेस पोहल्यामुळं आम्हाला जी भीती त्यावेळेस गेली होती. 22ला गेली, 23ला गेली. पण ह्या ह्युमिड वातावरणामध्ये तयारी करत असताना उन्हामधून म्हणजे धावणे, त्याच्यानंतर मग तुम्हाला पाणी किंवा न्यूट्रिशन्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजे. कारण त्या ठिकाणी वातावरण ह्युमिड असल्यामुळं त्या ठिकाणी त्रास होऊ नये म्हणून आम्ही विविध प्रकारची इथं आपल्या प्रॅक्टिस केली. बऱ्याच वेळेस हिल रन करत असताना आपण जे हनुमान टेकडी आहे, केव्स, संभाजीनगर केव्स आहेत, त्या भागात प्रॅक्टिस केली. त्याच्यामुळं टायमिंगचा हा आम्ही शक्यतो उशिरा प्रॅक्टिस करायचो उन्हामध्ये. त्याचा फायदा आम्हाला असा व्हायचा की त्या ठिकाणी त्रास होणार नाही. ओके. म्हणजे तुम्हाला लास्टच्या 2 कॉम्पिटिशनला कोल्ड वेदर चॅलेंज होती आणि ती आता तुम्हाला ह्युमिडमध्ये आली आता. बरोबर. कारण दोघे वातावरण डिफरन्स आहे. आणि कोल्डमध्ये तुम्हाला त्रास होत नाही. बरोबर आहे. पण ह्युमिडमध्ये तुम्हाला त्रास होतो. पाणी लागतं, त्रास होतो. कारण तुम्ही ऑलरेडी एक्सरसाइजमध्ये असतात, बॉडी हिटअप होते आणि बरेचसे हार्डल्स वाढतात. त्याच्यामध्ये तुमचं जेवढे बॉडी हिटअपमध्ये जाते, तुमचे पूर्ण क्षार निघून जातात ना. तुम्हाला आयोडीनची गरज लागते. तेव्हा बऱ्याच वेळेस आम्हाला आयोडीनच्या गोळ्या खाव्या लागतात. व्हिएतनामला पोहोचलो, त्या ठिकाणी फुकाक म्हणून आयलँड आहे. बरोबर. हो. त्या ठिकाणी ती स्पर्धा होती. परत गेल्यानंतर सायकल तीच प्रोसिजर. डिस्पोर्ट केलं, परत तिला तयार करणं, प्रॅक्टिस. आणि योगायोगाने ह्यावेळेस आम्ही ज्या ठिकाणी आमचा इव्हेंट होता तिथून अगदी 5 ते 6 मिनिटावर आमचं हॉटेलच होतं. आणि समुद्र देखील जवळ होता. त्यामुळे ह्यावेळेस आम्हाला समुद्रामध्ये 2 वेळेस प्रॅक्टिस करता आली. पण इथला समुद्रामध्ये असा एक फरक जाणवला की तुम्ही कितीही खोलवरमध्ये 1-2 किलोमीटरमध्ये गेलात तर तुम्हाला खालचं तळ दिसायचं. एवढं क्लिअर. पण ते कधी ते भीतीदायक होतं. ते कारण कधी वाटायचं की एकदम तळ दिसल्यानंतर माणसाला भीती वाटते. खोल आहे. हा, खोल किती खोल आहे, किती आपण उंच आहे, पाण्याच्या वर आहे. कारण गडूळ असला किंवा जर थोडं हे असेल तर लक्षात येत नाही, डेप्थ फील होत नाही. ही डेप्थ फील मात्र थोडंसं. मग पहिल्या दिवशी प्रॅक्टिसला गेलो त्यावेळेस थोडंसं वेगळं वाटलं. पण संध्याकाळी पुन्हा प्रॅक्टिस केली, मग थोडंसं अजून कॉन्फिडन्स वाढला. आणि मग तो दिवस उजडला. रात्री सायकल एक दिवस पहिलं 15 नोव्हेंबरला सायकली जमा केल्या. आणि 16 नोव्हेंबरला सकाळी 5:30ला जाऊन परत हवा चेक करणं, सर्व साहित्य बरोबर आहे का ठेवणं, आपले जे खायचे साहित्य आहेत, जेल आहेत. पुन्हा आपली विशेष म्हणजे इथली रवी मसाल्याची मी चिक्की ह्यावेळेस घेऊन गेली होती. हां, ते आम्हाला कामाला येते. न्यूट्रिशन. हां, न्यूट्रिशन्स म्हणून. आणि केळी वगैरे ठेवून दिलं. आणि मग त्या ठिकाणी साहित्य ठेवलं. ह्यावेळेस थोडंसं चेंज होतं की त्या ठिकाणी सायकल होती, त्याच ठिकाणी तुमचं रनिंगचं साहित्य होतं. त्यामुळं ह्यावेळेस काही बॅगा दिल्या नव्हत्या त्यांनी, एकाच ठिकाणी. आणि मग आम्ही सकाळी स्विमिंगला तिथं वॉर्मअप वगैरे केलं. आणि सर्व ह्यावेळेस जवळजवळ 800 ते 900 स्पर्धक होते त्यामध्ये. आणि जगातले सगळ्याच देशातले होते. विशेष म्हणजे बाजूला चायना वगैरे असल्यामुळे चायनाचे पण बऱ्यापैकी लोक होते. आणि यामध्ये पण तेच 18 ते 60-62च्या वयातले लोक होते. त्यामुळे तो एक वेगळा अनुभव होता. आणि आम्ही त्या ठिकाणी रनिंग देखील त्या थोडंसं उन्हाच्या पिरियडमध्येच एक प्रॅक्टिस केली. सायकलिंगची प्रॅक्टिस पण त्याच वेळेस केली. त्यामुळे थोडंसं आम्हाला
जसं इस्टोनियाला आम्हाला 7 दिवस लागले होते त्या वातावरणाशी समरस होण्यासाठी, इथं आम्ही 3 दिवसामध्येच त्या वातावरणाला आम्ही एकदम बरोबर. ॲडजस्ट होऊन गेलो. आणि ह्यावेळेस बऱ्यापैकी टेन्शन कमी होतं, कारण 2चा एक्सपिरियन्स होता 2 अटेम्प्ट तुमचे ऑलरेडी झालेले होते. झाल्यामुळं. तुम्ही बऱ्यापैकी एक्सपर्ट झालेले होते म्हणजे आयर्नमॅन कॉम्पिटिशन. अनुवाद थोडासा. आणि ह्यावेळेस माझ्यासोबत आपल्या शहरातले सागर तोलवाने होते. आणि नेहमीप्रमाणेच मागच्या 2023ला देखील माझी पत्नी ॲडव्होकेट रजनी होती आणि आताही ती माझ्यासोबत ह्यावेळेस होती. त्यामुळं तिथं गेल्यानंतर बरंचसं मला तिची मदत चांगली व्हायची. काही एखादी कुठली गोष्ट विसरली नाही पाहिजे किंवा काही राहू नये, त्या दृष्टीने ती मला चांगली मदत. परत आणि खाण्याचं सगळं तेच बघायचे. मी बऱ्याच गोष्टी मी खाण्याकडे बघत नाही, ते सांगायचे एवढंच खाल्लं पाहिजे, मग तेवढं खाऊन मोकळं व्हायचं. आणि त्या वेळेवर द्यायची विशेष म्हणजे ह्या तुमची वेळ झाली, हे घ्या ते घ्या. किंवा पाणी आहे, आम्हाला त्या शेवटच्या दिवसामध्ये दररोज 3, 4, 5 लिटर पाणी प्यावं लागायचं, डिहायड्रेशन होऊ नये त्या दिवशी म्हणून, ह्युमिड वेदरमुळं. आणि मग त्या दिवशी सकाळी गेल्यानंतर वातावरण चांगलं होतं एकदम. आणि मग छानपैकी सुरुवात झाली. पण इथं थोडंसं ते जे स्पर्धक होते हे जास्त एकमेकाला लाता मारायचे. त्यामुळे बऱ्याच लोकांच्या लाता आम्ही खाल्ल्या, आम्ही त्यांना मारल्या. त्या पोहण्यामध्ये होतं तसं ते. बरोबर आहे. आणि मग छानपैकी आमचं स्विम झाला. आणि आल्यानंतर परत त्याच लोकांचा उत्साह, धावत पळत येऊन सायकलच्या ठिकाणी. पण ह्यावेळेस जो आमचा जो मधला ट्रान्झिट पिरियड आहे, जो 10-12 मिनटं लागायचा, तर ह्यावेळेस मला फक्त 6 मिनटं लागला. त्यामुळे ते माझे 6 मिनटं वाचले. ड्यू टू प्रॅक्टिस पॉसिबल. ड्यू टू प्रॅक्टिस झालं. आणि सायकल सुरुवात केली. सायकलला पण इथं ह्यावेळेस त्याने सांगताना सांगितलं होतं की फ्लॅट आहे, पण इथं चढ उतार होता. जिथं आमची 30ची स्पीड आहे त्या ठिकाणी आमची 7-8ची स्पीड झाली होती. त्यामुळं तो पण एक इथं चॅलेंज होतं. आणि सायकल होईपर्यंत वातावरण थोडंसं ठीक होतं, पण जसं सायकल ठेवल्यानंतर मात्र टेम्परेचर 30, 32, 35च्या आसपास टेम्परेचर गेलं. आणि पूर्ण जी रनिंग होती सिमेंट रोडला होती, समुद्राच्या किनारी होती, एकही झाड नव्हतं आणि वारं नव्हतं. त्यामुळं एकदम ह्युमिड वातावरण होतं. पण त्यांनी चांगली व्यवस्था केली होती. 5 किलोमीटरचे 4 लॅब होते. तर त्या 5 किलोमीटरच्या लॅबमध्ये त्यांनी 6 ठिकाणी पाण्याचे टप ठेवले होते. त्यामध्ये बर्फाच्या त्यांनी लाद्या टाकल्या होत्या. म्हणजे आम्हाला सुरुवातीपासून 5च्या 5 ठिकाणी जाताना 5 वेळेस, येताना 5 वेळेस. ते आम्हाला आमच्या अंगावर पूर्ण पाणी टाकावं लागायचं. ते लोक पाणी टाकायचे. त्यांना आपण रिक्वेस्ट केल्यानंतर कूलडाऊन होण्यासाठी. मानेवर बर्फाचे जे क्यूब्स मिळायचे ते ठेवावं लागायचे. कारण ते पूर्ण जो ट्रॅक होता तो 5 किलोमीटरचा असल्यामुळं आणि वातावरण ह्युमिड असल्यामुळं त्याच्याशिवाय पर्याय नव्हता. कारण जर थंड पाणी घेतलं नाही डोक्यावर, मानेवर, तर तुम्हाला दुसऱ्या एखाद्या कठीण प्रसंगाला समोर जावं लागतं. बरोबर. आणि आम्ही पाहिलं की आमच्या समोर एक मुलगी 20-22 वर्षाची, तिला कोलॅप्स झाली. तिला ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जावं लागलं म्हणजे या कॉम्पिटिशनमध्ये. सांगलीचा एक मुलगा आपला ॲडमिट झाला, तो ICUमध्ये गेला, नंतर आम्हाला समजलं. त्यामुळं असंही घटना होतात. हे करत असताना आमच्याकडं जे घड्याळच आहे, याच्या बेल्ट आहे, हे सर्व आम्हाला ह्या वयोमानाप्रमाणे आम्हाला त्याकडे बघावं लागतं की आपलं जे ऑक्सिजन लेवल आहे. हे प्रॅक्टिस करत असताना पण तुम्ही तुमचं हेल्थ ट्रॅकिंग करतच असता? हे हेल्थ ट्रॅकिंग त्यावेळेस निश्चित करतो आम्ही. आल्यानंतर मोबाईलमध्ये घेऊन किती स्पीड झाली, कुठं आपल्याला टफनेस आला किंवा कुठं लोड पडला शरीरावरती, ह्याचा अभ्यास सारखा करावा लागतो. आणि शेवटी शरीर तुमचं साथ दिलं पाहिजे, शरीराने शेवटपर्यंत घेऊन गेलं पाहिजे. आणि तुम्ही कुठल्याही इंजुरी न होता तुम्ही बेस्ट बाहेर पडलं पाहिजे, हे त्यात आम्ही बघत असतो. बरोबर. त्यामुळं हे देखील आम्हाला झालं. आणि 2023मध्ये तिरंगा झेंडा घेऊन पूर्ण मी फिनिशिंग केलं होतं. आणि ह्यावेळेस माझी अशी इच्छा होती की माझा महाराष्ट्र पोलीसचा जो फ्लॅग आहे तो घेऊन मी ही इव्हेंट पूर्ण करावा. पण माझा जो बॅचमेट आहे ACP सचिन कदम, आपल्या शहरात फ्लॅग न मिळाल्यामुळे त्याला मी सांगितल्यामुळे त्यांनी मुंबईमध्ये त्याचे 6-7 कर्मचारी पाठवून त्यांनी मला एअरपोर्टला तो उपलब्ध करून दिला होता, महाराष्ट्र पोलीसचा जो आमचा फ्लॅग आहे ब्ल्यू रंगाचा. आणि तिथं मी शेवटच्या फिनिशिंगच्या वेळेस माझी पत्नी ॲडव्होकेट रजनी गुरमे यांनी मला लगेच तो फ्लॅग दिला. आणि तो फ्लॅग घेऊनच मी पूर्ण इव्हेंट म्हणजे तुम्ही फिनिश लाईनला फ्लॅग घेऊनच गेलो. ते जे अंगामध्ये एक हे येतं, शहारे येतं. कारण ज्या खात्यात मी काम करतोय त्या माझं जे महाराष्ट्र पोलीस आहे, ते सदरक्षण आहे, खलनिगराचा जो ध्वज आहे तो ध्वज घेऊन तिथं गेला पाहिजे असं माझ्या मनामध्ये सुरुवातीपासूनच होतं. आणि ते केल्यानंतर परत त्यांनी तेच सांगितलं की इंडिया, संदीप गुरमे, आयरन मॅन. And here he is finishing strong. Congratulations, you made it. What a fantastic race. आयरन मॅन.
हे जे कानामध्ये ध्वनी ऐकू आल्या तेव्हा जो पूर्ण परत जो थकवा आहे आणि समोरच माझी पत्नी होती फोटो काढायला शूटिंग करायला, ते पाहिलं तर आणखी एकदम माणसाला उत्साह येतो की माझं कोणतरी जवळचा मला सोबत साथ देणार आहे. त्यामुळे एक आनंद वेगळा येतो. आणि ऑलरेडी सागर तोलानी पुढे गेलाच होता, ते पण माझ्या वेलकमला होते त्या ठिकाणी. त्यानंतर परत आम्ही आपला भारताचा ध्वज घेतला, त्या ठिकाणी फोटोग्राफी केली आणि त्या लोकांना आनंद वाटला की त्या लोकांनी विचारलं हा झेंडा कुठला आहे. त्यांना सांगितलं की आय एम इंडियन पोलीस, महाराष्ट्र पोलीस. त्यांना महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा इंडियन पोलीस म्हटलं की थोडंसं वेगळं वाटतं. त्या लोकांनी देखील बऱ्याचशा मला अभिनंदन केलं की आणि तो जो ह्युमिड वातावरण होतं ते त्या ह्याच्यामुळं निघून गेलं. आणि त्यानंतर परत मला पुढे आल्यानंतर मग आम्हाला स्ट्रेचिंग वगैरे करावं लागतं. तिथं बर्फाचं ते पूर्ण त्या ठिकाणी थोडंसं तुम्ही बर्फामध्ये त्या पाण्यात झोपावं लागतं, जेणेकरून तुमचं शरीर हे सतत तुमचं 7.5-8 तास जे काही टायमिंग आलेलं आहे हे झालेलं असतं, पूर्ण शरीर आपलं एक्झॉस्ट झालेलं असतं. त्यासाठी मग ते एक लेवल असतं ती. आणि त्यानंतर मग ते चांगल्या प्रकारे तुम्हाला जेवण देतात, म्हणजे कार प्रमाणात. अच्छा. ते घेतल्यानंतर रिलॅक्स झाल्यानंतर मग तो सगळा तुमचा तो जो थकवा आहे निघून जातो आणि तो आनंद जो आहे तो वेगळा जातो. अनमॅचच असणार तो. अनमॅच. आणि हे विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं राहून गेलं की 2022 ते म्हणजे आयर्नमॅन स्पर्धा चालू असताना स्विमिंग स्टार्ट आणि एंड झाल्यानंतर तुम्ही कुठल्याही देशात असाल, तुम्ही तुमच्या त्या नंबरनं टाकल्यानंतर किंवा नाव टाकलं तुम्ही ट्रॅक करू शकता की किती ह्यांची सायकलिंग झाली, किती तासात झाली. लाईव्ह ट्रॅकिंग तुम्ही इथं बसून करू शकता भारतामध्ये. आणि बरेचसे मित्र, बरेच पोलीस अधिकारी, बरेच माझे नातेवाईक सगळे पाहत होते. आणि जसं मी संपल्याबरोबर माझ्या अगोदर त्यांनीच मला फोन करून सांगितलं की तुमचं इतक्या आमच्याकडे सब 7 म्हणतात ना, ते 7 तासाच्या आत झालं. त्यानेच माझ्या अगोदर त्यांनी माझ्याकडे तर फोन नव्हता, फोन माझ्या पत्नीकडे होता, त्यांनी अभिनंदन केलं, माझ्या मोठ्या भावाने केलं, आमच्या सासऱ्यांनी केलं, आईवडिलांनी केलं, दुसऱ्या भावाने केलं, बहिणींनी केलं, मित्रांनी केलं सगळ्या. त्यामुळं ते एक ट्रॅकिंगचं जे आहे एक चांगलं ह्याचं हे आहे की संबंध जगामध्ये तुम्ही कुठलाही इव्हेंट असेल तर तुम्ही त्याचं जर नाव किंवा त्याचं जर चेस्ट नंबर टाकला तर तुम्हाला तो ट्रॅक करता येतो, बघता येतं. आणि इथं बसून तुम्ही त्याचा रिझल्ट सांगू शकता. विशेष म्हणजे बढिया. ते एक विशेष आहे फारसं. हे ओव्हरऑल तुम्ही आता 3 वेळेस तुम्ही आयर्नमॅन केलं आहे, बरोबर. म्हणजे हे एक इतकं सोपं कॉम्पिटिशन नाही आहे. तर सध्याच्या जे यूथ आहे, जे फक्त संभाजीनगरच नाही तर जितके पण काही होते त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल या सगळ्यामधून? याच्यामध्ये आता एक युथसाठी आहे किंवा आपण व्यसनापासून दूर राहायला पाहिजे. हे व्यसन हे काही चिरकाला नाही आहे. बरोबर. काहीतरी मित्र सांगतो किंवा मला आहे म्हणून किंवा काहीतरी आपण चुकीचं काम करायचं, टेन्शन आलं म्हणायचं आणि व्यसनाच्या नादी लागायचं, हे मला वाटतं चुकीचं आहे. आणि हे जे फ्रेशनेसपणा आहे किंवा चार्मनेसपणा आहे चेहऱ्यावरचा जो आपण म्हणतो ना की ग्लो आहे, हा ग्लो तुम्हाला मिळण्यासाठी हा एकच पर्याय आहे, स्पोर्ट्स. आणि बरोबर. आणि माझं तर बिरुद वाक्य आहे, कमी खाणे जास्त जगणे. बरोबर. हा साधा सिंपल आहे. आणि आपण जे म्हणतो की बाहेर जेवायला जाणे, बाहेर खायला जाणे, तर मी तर बऱ्याच वेळेस लग्नात गेल्यानंतर मी घरूनच जेवण करून जातो आणि साधारण मी संध्याकाळी 7 नंतर जेवण करत नाही. त्याचे रिझल्ट पण तुम्हाला तसे आले जातात आहे. मग तरुणांना मी तेच सांगतो की विनाकारण रात्री 10, 11, 12 वाजता जेवण करणे, उशिरापर्यंत जागणे, हे काय आपल्या शरीराच्या लाईफस्टाईलमध्ये नाही आहे. बरोबर. वेळेवर जेवणे, कमी जेवणे आणि शक्यतो 100% जंक फूड नच खाणे. आता आपण पाहत असाल की वरचेवर दर 2 दिवसाला 4 दिवसाला नवीन नवीन हॉटेल्स उघडत आहेत. हॉटेल्समध्ये वेगवेगळ्या टेस्ट येत आहेत. त्या टेस्ट काही कायमस्वरूपी तुमच्या राहणार नाही त्या. जर तुम्ही सकाळी स्वतःच्या शरीराला 1 तास देणार नाही, म्हणजे जो माणूस स्वतःच्या शरीरावर प्रेम करतो त्या माणसाने निदान 1-1.5 ते 1.5 तास आपल्या शरीरावर दिलं पाहिजे. आणि जो माणूस आपल्या शरीरावरच प्रेम करत नाही, मग तो काय शरीराला आपल्या देऊ शकत नाही. मग अशा लोकांसाठी मग हॉस्पिटल्स आहेत. आणि आपण नंतर म्हणतो की हॉस्पिटलला फार बिल झालं, त्याने फारच आम्हाला जास्त दिवस ॲडमिट ठेवलं, असं आपण वगैरे वगैरे टीकात्मक बोलतो. पण आपण हा विचार करत नाही की मागच्या आयुष्यभर तुम्ही काय केलेलं आहात. बरोबर आहे. जर तुम्ही मागच्या आयुष्यभर गुटखा खाल्लेला आहात तर निश्चित तुम्हाला कॅन्सर, तंबाखू खाल्लेला असता तुम्हाला कॅन्सर तोंडाला जावं लागेल. बरोबर. जर तुम्ही मागच्या ह्याच्यामध्ये पूर्ण जर व्यसन दारू पिलं असाल तुम्हाला निश्चित तुमच्या यकृतावर परिणाम होणार आहे. आणि मग त्यावेळेस डॉक्टरला दोष देण्यापेक्षा आपण स्वतःला दोष दिला पाहिजे की नेमकं काय आपण केलेलं आहे मागच्या. आणि इन फ्युचर तुम्हाला भविष्यामध्ये जे काही आपण बिमारी येतात हे सगळ्या मागच्या तुमच्या पूर्ण
राहणीमान खानपानच्या अनुषंगाने असतात. नक्कीच हा व्हिडिओ तुमचा बघितल्याच्यानंतर अपेक्षा आहे की बऱ्याच युथला प्रोत्साहन भेटेल, एक मोटिवेशन भेटेल आणि मे बी कदाचित बरेच लोक ह्या म्हणजे ह्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेटही करतील असं वाटतंय मला. एक एक्सपेक्टेशन आहे. हा व्हिडिओज आपण ॲक्च्युली त्यासाठी बनवलेला आहे यावेळेस. आता मी ज्या सध्या पोस्टिंगला आहे पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना, या ठिकाणी जवळजवळ 1200 कॉन्स्टेबल ट्रेनिंग घेत आहेत. तर त्या ठिकाणचं देखील मी त्यांच्या जेवणातलं 4 किलो तेल कमी केलं आहे. सर्व मुलांचं एकत्र जेवण तयार होतं, त्यातलं मी 4 किलो तेल कमी केलं जेवणातलं. रोजचं डेली 4 किलो तेल एका वेळेचं कमी केलेलं आहे. तर त्यांना तो फरक जाणवला आणि ते देखील मुलं मोटिवेट होतात की नाही, आपणही होऊ शकतो, आपणही करू शकतो, आपणही आपलं शरीर स्वास्थ्य चांगलं करू शकतो. योगायोगानं मला तो ट्रेनिंग सेंटरमध्ये त्या मुलांना देखील आम्ही तेच सांगतो, शिकवणं तर शिकवतोय, पण हेल्थ कॉन्शियस कसं राखलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण तर आहे जो ट्रेनिंगचा पार्ट आहे जनतेसोबत कसं वागायचं आहे. पण ते जनतेसोबत चांगलं वागण्यासाठी आपल्या शरीरामध्ये चांगले गुण असेल, आपली वैचारिक क्षमता चांगली असेल, तर निश्चित आपण जनतेला चांगलं विश्वासात घेऊन आपण चांगली पोलिसिंग करू शकतो. बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की आम्हाला वेळ मिळत नाही. तर मला तुम्हाला सांगायला आवडेल, मी पोलीस अधिकारी असताना पोलीस स्टेशन चालवत असताना जर मला वेळ मिळू शकतो तर आपल्याला निश्चित वेळ मिळेल असं मला अपेक्षा आहे. ॲक्च्युअल वेळ काढावा लागतो. 24 तासातला 1 ते 1.5 तास आपण आपल्या शरीरासाठी काढावा लागतो आणि मी काढू शकतो, तुम्ही काढू शकता. फक्त सुरुवातीचे 8 दिवस आपल्याला त्रास होतो, त्यानंतर आपल्याला आपोआप सवय लागते आणि मला असं वाटतं की आपण वेळ काढू शकता आणि निश्चितपणे आपल्या शरीरासाठी आपण 1 तास द्याल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सो आयर्न मॅनचा एक्सपिरियन्स तर तुम्ही ऐकला, पण हे कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करण्याचा विचार करण्यापासून ते ह्याला आत्मसात करून ही कॉम्पिटिशन कंप्लीट करण्यापर्यंत जो हा प्रवास होता पूर्ण, तो तर सरांनी केला पूर्ण, बरोबर. पण म्हणतात ना, प्रत्येक एका सक्सेसफुल पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. इथेही तेच आहे आणि तीच गोष्ट आहे. तर आपण रजनीताईला भेटू आणि तिचाही एक्सपिरियन्स आपण शेअर करेल आता ती, की नेमकं तिनं कसं सपोर्ट केलं, कसं या सगळ्यामध्ये पार्टिसिपेट, इनडायरेक्टली कशी पार्टिसिपेटेड होती ती पण आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून आज. सो आयर्नमॅनचा एक्सपिरियन्स तर आम्ही आत्ता ऐकलाच सरांकडून. ह्या सर्व कॉम्पिटिशनच्या मागे बॅकएंडला खूप मोठा सपोर्ट आहे तुमचा. तर तो एक्सपिरियन्स कसा होता हा मला सांगचाल एकदा, पण त्याआधी एकदा एक शॉर्ट इंट्रोडक्शन तुमचं होऊन जाऊ दे. नमस्ते, मी मिसेस ॲडव्होकेट रजनी गुरमे. एक हाऊसवाईफ किंवा लाईफ पार्टनर म्हणून माझा काय रोल याच्यामध्ये असू शकतो, तर मी विचार केला की डायरेक्टली नाही तर इनडायरेक्टली मी त्याच्यातही पार्टिसिपेट करू शकते. त्यासाठी मला थोडा वेळ काढावा लागेल. मग त्यामध्ये त्यांचं डाएट आहे किंवा त्यांचे डेली वर्कआउट जे आहे याच्यामध्ये त्यांच्या वेळा पाळणं किंवा त्यांच्यासोबत जाणं, कंपनी देणं, जर सोबत कोणी नसेल तर मग आपण तिथे थांबणं, ह्या गोष्टी मी करू शकते. हा विचार करून मी मग माझी कामं सुरू केली. सो हे सगळं करत असताना, बॅकएंडवरून पूर्ण सपोर्ट करत असताना कुठेतरी असं वाटलं का तुम्हाला की इनडायरेक्टली तुम्ही पण पार्टिसिपेट झालात या कॉम्पिटिशनमध्ये म्हणून? हो, मला म्हणजे खूप आनंद व्हायचा, कारण जेव्हा प्रॅक्टिससाठी ग्रुप जमायचा त्या ग्रुपमध्ये पण खूप मजा यायची. सगळ्यांचे अनुभव ऐकायला मिळायचे. प्रॅक्टिसच्या वेळी झालेला त्रास, एफर्ट्स आणि त्याच्यानंतर मिळालेला आनंद, हे पण सगळं ऐकायला मिळायचं. त्याच्यामुळे मला खूप छान वाटायचं. बघितलं. मग ह्या सगळ्यामागे प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन कसं केलं होतं तुम्ही? प्लॅनिंग तर असं होतं की सर उठण्याच्या आधी 1 तास मला कंपल्सरी उठावं लागायचं, माझं सगळं प्रिपरेशन करून. मग त्यांच्यासोबत जायचं म्हटल्यानंतर मला सगळंच रेडी करूनच बसावं लागायचं. म्हणजे सरांच्या आधी तुम्हाला प्रिपेअर व्हावं लागायचं पूर्ण? हो. आणि मग त्यांनी आल्याबरोबर त्यांना खायला काय द्यायचं याचंही प्रिपरेशन मला करून जावं लागायचं, कारण आल्यानंतर मीही थकलेली राहायचे आणि वेळेवर खाल्ल्याशिवाय पर्याय नव्हता. एनर्जी जर टिकवून ठेवायची असेल तर ते खूप गरजेचं होतं. ह्यासाठी मला सकाळी लवकर उठून सगळ्या गोष्टी प्रिपेअर कराव्या लागायच्या. बरोबर. मोस्ट ऑफ द टाईम आपण बघतो, जसं की सरांनी पण सांगितलं की त्यांचं डाएट पूर्णपणे प्लॅन केलेलं होतं. म्हणजे मी तरी जितकं बघितलं आहे, जितके पण काय कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट किंवा स्पोर्ट फिटनेस आणि जे फिटनेस फ्रीक असतात ते एक न्यूट्रिशनिस्ट किंवा एक डाएट प्लॅनर करून देणारा ट्रेनर लावतात मोस्ट प्रोबॅबली.
जसं सरांनी सांगितलं की त्यांचे डाएट प्लॅनर आणि पूर्ण न्यूट्रिशनिस्ट तुम्हीच होते. तर तुम्ही कसं हे सगळं ग्रास्प केलं? म्हणजे तुम्हाला याचं आधीपासून नॉलेज होतं की तुम्ही ह्या कॉम्पिटिशनसाठी स्वतःला असं प्रिपेअर केलं होतं? नाही, पूर्वीपासून थोडंफार अवेअरनेस होतं की हेल्दी खाल्लं पाहिजे, एक्सरसाइज केली पाहिजे, ह्या बेसिक गोष्टी तर होत्या. जिम वगैरे मी पण करायची. जिम करूनही वेट लॉस व्हायचा नाही. कारण आल्यानंतर आपण भूक लागली म्हणून जास्तीचं खायचो. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी मी ऑब्झर्व्ह करत होते आणि तेच ऑब्झर्वेशन पुढे मला इथं कामाला आलं, की सरांचं पण जिम करूनही वजन थोडंसं वाढलेलंच असायचं. वजन वाढल्यामुळं थोडंसं रनिंगला त्रास व्हायचा. मग आता वेट लॉस थोडासा केला तर पुढे इझी जाईल असं वाटलं आणि त्यानुसार मी पुस्तकं आणली, त्याच्यातून थोडासा अभ्यास केला किंवा कुठल्या प्रकृतीसाठी कुठलं डाएट चांगलं असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून मग मी टायमिंग, झोपेच्या टायमिंग वगैरे सगळं माझं नोट्स काढून मी शेड्यूल बनवला. ओके. म्हणजे कुठल्याच आणि प्रकारचं तुम्हाला याचं ट्रेनिंग नव्हतं, काहीच नव्हतं. स्वतः तुम्ही नाही, सेल्फ मी प्रिपेअर केलं जवळपास पूर्ण. 20 ते 25 बुक्स वाचून काढली त्याच्यावर बापरे! आणि त्याच्यातून नोट्स काढून मग त्यांच्या शरीरासाठी कुठलं लागू होतं किंवा त्यांच्या लाईफस्टाईलसाठी कुठलं लागू होतं, ह्या हिशोबाने त्यांचा वेगळा प्लॅन, माझा वेगळा आणि मुलांचा वेगळा असा वेगवेगळा प्लॅन तयार केला आणि त्यानुसार मग मला त्यांच्या टायमिंग पाळत राहावं लागायचं. दिवस माझा पूर्ण त्याच्यामध्ये जायचा, पण एक आनंद होता की मला त्याचं आउटपुट मिळतंय. येस, तुम्ही त्यांचा काहीतरी करताय आता. हां, आणि त्यांचा स्टॅमिनाही वाढतोय, स्ट्रेंथ वाढतेय आणि वजनही कमी होतंय. सगळंच बॅलन्स होतंय, याचा आनंद होता. म्हणजे त्यांच्यासोबत तुम्ही पण स्वतःला डाएट प्लॅनमध्ये टाकून घेतलेलं होतं? हो. म्हणजे मला पण थोडंसं एनर्जेटिक होणं गरजेचंच होतं. सगळं मॅनेज करायचं म्हणजे. येस, येस. त्यासाठी मी स्वतःची स्ट्रेंथ वाढवण्याचाही प्रयत्न केला. मीही जिम कंटिन्यू केली आणि मला जास्तीत जास्त योगा आणि प्राणायाम हा प्रकार खूप आवडतो. त्याच्यामुळे मी त्याच्यात भरपूर वेळ घालवायची. म्हणजे कंप्लीट फॅमिलीज फिटनेसमध्ये हां, आहे. आणि त्यामुळं मुलांनाही आवड निर्माण झाली. जेवणाच्याही गोष्टी आता काय खायला पाहिजे, कधी खायला पाहिजे, कधी झोपलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टी मुलांना पण आता माहिती होऊन गेलेल्या आहेत. जरी आता मी नसेल की बाहेर गेलेली असेल, तरीही ते त्यांच्या वेळा पाळतात. त्यावेळी काय खायला पाहिजे ते खाऊन घेतात. त्याच्यामुळं मी आता रिलॅक्स आहे. सरांच्या आता 3 अटेम्प्ट झाले. तिन्ही वेळेस हो. त्यांनी सक्सेसफुली आयर्नमॅन चॅम्पियनशिप केली. येस. स्टील कॉम्पिटिशनला जाण्याआधी जो डाएट प्लॅन किंवा जे रूल्स रेग्युलेशन म्हणा किंवा जे पण काय पाळल्या जायचं, हो. ते आजही स्ट्रिक्टली फॉलो होतं तसंच? का तुम्हाला आता त्या गोष्टीचं आता एक म्हणतात ना ॲडिक्शन लावून जातं किंवा एक सवय पडणं असं होतं? हां, आता म्हणजे अजूनही डाएट फॉलो केलंच जातं. ह्या गोष्टी ज्या आहेत लोकांना असं वाटतात की हे डाएट काय आहे? पण डाएट म्हणजे असं विशेष काही नाहीये. फक्त आपल्याला जे नको आहे शरीराला ते टाळायचं आहे आणि जे शरीरासाठी चांगलं आहे ते खात राहायचं आहे. जसं की म्हणजे ऑइली कमी खाल्लं पाहिजे. पण तेच कमी ऑइलमध्येही ते ॲटम बनवून तुम्ही भरपूर पोटभर खाऊ शकता. अच्छा. फळं खाऊ शकता. भाज्या, सूप हे प्रकार जे आहेत तर ते लोकांना किचकट वाटतात. पण उलट ते करायलाही सोपे आहेत आणि खायलाही सोपे आहे. पोट भरल्यासारखंही वाटतं आणि सॅटिस्फॅक्शनही वाटतं की आपण काहीतरी हेल्दी खाल्लोय. आणि बरोबर. जंक फूड शक्यतो माझ्या घरामध्ये नसतंच. इव्हन बिस्किटही माझ्या घरात किराणामध्ये कधी येत नाही. कधी आलंच तर म्हणजे गेस्टसाठीच येतं. आणि आता मुलांनाही त्याची सवय लागलेली आहे. चॉकलेट हा प्रकार किंवा जंक फूड वगैरे जे शक्यतो पण काय नसतं. आहे. आणि माझ्याकडे लहानपणापासूनच मी मुलांना अशी सवय लावली आहे की महिन्यातून 1 दिवसच जे आहे ते Cheat तुम्ही day ज्याला चीट डे म्हणतात. करतो. हां. तर त्या दिवशी मग तुम्ही दिवसभर ब्रेकफास्टपासून डिनरपर्यंत तुम्ही काहीही खाऊ शकता. ओके. पण तेही शक्यतो बाहेरून न आणता घरी बनवून खा. ओके. त्यातही घरातल्या घरातच हां. सगळं. मग तुम्ही फ्राईड खा किंवा काय खायचे पण घरी बनवा. मग Perfect. त्याच्यात मी तुम्हाला मदत करेल. काय आयटम खायचा आहे ते तुम्ही सांगा, मी बनवून देईन. असं रुटीन चालतं आमचं. पण असं नाही की कंप्लीट आम्ही एन्जॉयच करत नाही, असं नाही. तर ठरवून आम्ही 2-3 दिवस, महिन्यातले म्हणजे 1-2 डाएट दिवस करून पण तुम्ही फूड एन्जॉय करू शकता. हां, फूड एन्जॉय करू शकतो. तर महिन्यातून एखादे दिवस जसं नियम आहे की आपला रात्री यावेळी झोपलंच पाहिजे. हे आम्ही महिनाभर पाळतो. पण कधीतरी महिन्यातून एखादे दिवस अख्खी रात्र पण मूव्ही बघत काढून क्या बात घेतो है. आम्ही. बढिया. आणि मग खाण्याच्या बाबतीतही असेल तर एखाद दिवस सगळेच बाहेर जातो. सगळ्यांना जे खायचं ते खातो. ओके. सगळ्याच गोष्टी एन्जॉय करतो, पण लिमिटमध्ये करतो. ओके. म्हणजे ओव्हरऑल सरांना तर प्रिपरेशन करावंच लागायचं, पण त्यांच्यासोबत तुमचंही प्रिपरेशन त्याच वेनी आणि तितक्या स्ट्रगलमध्ये होतं. हो.
सगळा एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटला जेव्हा स्पेशली जेव्हा आयर्नमॅन कॉम्पिटिशनमध्ये ह्या चॅम्पियनशिपमध्ये जेव्हा सरांनी अचिव्हमेंट केली, जेव्हा ती अनाऊन्समेंट झाली हो, की संदीप गुरमे यू आर आयर्नमॅन, तर त्यावेळेसची मुवमेंट कशी होती, कसं फील झालं म्हणजे ती मुवमेंट अशी होती की मला तर म्हणजे जस्ट माझ्या तोंडातून शब्दही निघत नव्हता, न रडता येत होतं, न हसता येत होतं, फक्त शहारे येत होते अंगावर. खूप वेगळी फिलिंग होती ती. म्हणजे ह्या आणि सगळ्यांमध्ये मला असं वाटत होतं की म्हणजे मी जगातली सगळ्यात म्हणजे लकी अशी Lucky as वाईफ wife. आहे असं वाटत Yes, होतं. खूप भारी फिलिंग असते. हो, म्हणजे जर सरांनी 100% एफर्ट दिले तर तुम्ही सुद्धा बॅकएंडने त्यांना 100% हा, मी तुमच्याकडून मला जेवढं जमेल तेवढं मी केलंय. आफ्टर ऑल याचं तुमच्या या satisfaction सपोर्टमुळे मला हे आहे. सर्व काही पॉसिबल झालं असं म्हणायला हरकत नाही. तसं आहे, देवानी साथ दिली, देवानी Right. गाईड केलं, तेवढं म्हणजे नॉलेज दिलं, याच्याबद्दल देवाचे पण आभार आहेत. शेवटी म्हणजे देवाच्या सपोर्ट शिवाय तर काही होऊ शकत नाही. ते तर आहेच, देवतारी शेवटी. हो, ज्याला कुणा जगायची इच्छा असेल एक हेल्दी लाईफस्टाईल, तर तुम्ही काय सजेस्ट कराल? हेल्दी लाईफस्टाईल जगायचं म्हणजे काही खूप अवघड गोष्ट नाही आहे. आपल्या पूर्वजांनी हेल्दी लाईफस्टाईल जगलेलीच आहे. फक्त आपल्याला जुनी लाईफस्टाईल जर आपल्याला फॉलो करता आली तर ते खूप बेटर राहील. कारण आजकालच्या जगामध्ये हे मीडियामुळं किंवा मोबाईल ह्याच्यामुळं झोपेच्या टायमिंग बिघडलेल्या आहेत, खाण्याच्या बरोबर. टायमिंग बिघडलेल्या आहेत, हॉटेलिंग जास्त झालेलं आहे. हे फक्त अवॉइड करून आपण नॅचरल वेनी जसं आपण पूर्वी खात होतो, सिम्पल साधं जेवण, तर हे खाल्लं, रात्रीचं लवकर झोपलं, सकाळी लवकर उठलं, थोडंसं आपण शांत राहण्याचा प्रयत्न म्हणजे जसं मेडिटेशन एक 10-20 मिनटं राईट. मेडिटेशन केलं आणि दुसऱ्यांशी कंपेअर न करता फक्त आपण आपल्याला जे मिळालं आहे त्याच्यासाठी देवाचे धन्यवाद मानून जर आपण राहिलं तर आपण अगदी सुखी आणि समाधानी राहू शकतो. बरोबर. त्याच्यामुळं आपली हेल्थ चांगली राहू शकते. येस, डेफिनेटली. आणि साधं जेवण हे कधीही चांगलं, जे No कमीत junk कमी food, प्रोसेस nothing. केलेलं. जितकं म्हणजे- रॉ खाऊ हां, आपण तितकं रॉ better. तर चांगलंच, पण 1 वेळा किंवा 2 वेळा मॅक्झिमम प्रोसेस केलेलं असावं. जसं की म्हणजे आपण ग्रेन्स आणतो, हे दळून आणतो, ही बरोबर. एक प्रोसेस होते, नंतर कुक करतो, ही दुसरी प्रोसेस होते. एवढ्या 2च प्रोसेस कराव्या, त्याच्यात तिसरी ॲड करू नये, त्याच्यात Okay. न्यूट्रिएंट काहीच शिल्लक राहत नाहीत. अच्छा. तर मग ग्रेन्स असतील त्याला सोक करणे, स्प्राउट्स आणणे, ह्या 2 प्रोसेस किंवा थोडंसं स्टीम करणे, ही इथंपर्यंतच करावी. त्याला मग पुन्हा वाटणे, पुन्हा त्याला फ्राय करणे किंवा पुन्हा म्हणजे काय आपण जे कुरड्या पापड वगैरे जे करतो तसे प्रकार कुक करून पुन्हा उन्हाला वाळवणे, पुन्हा पुन्हा तळून खाणे, हे असे प्रकार टाळावे. जसं आपण चिप्स वगैरे बाहेरचे ते पण 2-3 प्रोसेस केलेले असतात, प्रिझर्वेटिव्ह त्याच्यामध्ये असतात. हे न बरोबर. करता शक्यतो साधं, ताजं आणि आज बनवलेलंच आज खा. परफेक्ट. आज बनवलेलं उद्या नका खाऊ किंवा काल बनवलेलं आज नका खाऊ. बस एवढंच नियम आम्ही पाळतो, झोपेच्या वेळा पाळतो आणि कुणाशीच कंपेअर न करता आपण आपलं सुखी राहण्याचा प्रयत्न करतो. परफेक्ट. नक्कीच तुमचा हा मेसेज कामाला येईल सर्व यूथ्सला आणि जे पण कोणी व्हिडिओ बघतंय त्यांना. सो थँक्यू सो मच तुम्ही दिलेल्या वेळेसाठी. थँक्यू.